नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे एक नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी मी घेऊन आलेला आहे. SIC आणि प्री IAS ट्रेनिंग सेंटर आणि यशदा जे आहे यांच्याद्वारे एक नोटिफिकेशन जारी केलं गेलेलं आहे. जे UPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे नोटिफिकेशन काय आहे, त्याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, कारण UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या या ज्या संस्था आहेत, ज्या आपल्याला कोचिंग असेल, मार्गदर्शन असेल किंवा इतर ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याला प्रोव्हाइड करतात. आणि त्या अनुषंगानेच आपण आज त्याचं नोटिफिकेशन आणि अभ्यासाची तयारी कशी असली पाहिजे आपली त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर स्टार्ट करूया आजचा आपला हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. मित्रांनो, आज आपण जे व्हिडिओ बघतोय तो आहे बेसिकली महाराष्ट्रात आपल्या सर्वांना माहीत असेल की बऱ्याचशा अशा संस्था कार्यरत आहेत ज्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत UPSCची, MPSCची किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन, स्टायपेंड, इतर फॅसिलिटीज ज्या असतील लायब्ररीच्या किंवा बुक्सच्या, या सर्व फॅसिलिटीज, परत अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्यासाठी प्रोव्हाइड करतं. आणि त्याचा फायदा UPSCचे जे गरजू विद्यार्थी आहेत, सिरियसली प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहेत, परत ज्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती खरंच बिकट आहे, असे जे टॅलेंटेड आणि सिरियस विद्यार्थी आहेत, या सर्वांसाठी ही खूप चांगली संधी आहे की ही जी CET कंडक्ट केली जात आहे यावर्षीची, त्याचं नोटिफिकेशन जारी केलं गेलेलं आहे. त्याला आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतो. आणि ही कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे ती यशदा, त्यानंतर जे प्री IAS ट्रेनिंग सेंटर आहेत त्यांच्यासाठी, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर जे आहे SIC जे मुंबईला आहे त्यांच्यासाठी, आणि PCMC म्हणजेच पुणे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत जे सावित्रीबाई फुले अकॅडमी येतं ते पण यावर्षी या कॉमन एंट्रन्स टेस्टमध्ये जॉईन झालेलं आहे. आणि त्यांच्या अंतर्गत हे कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे ती कंडक्ट केल्या जाईल. आता हे एंट्रन्स टेस्ट कशी असेल, त्याच्यामध्ये काय काय मुद्दे त्यांनी दिलेले आहेत, आणि हेच नोटिफिकेशन आपल्याला या व्हिडिओद्वारे समजून घ्यायचं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की SIC मुंबईचं एक सेंटर आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात असेच 5 प्री IAS ट्रेनिंग सेंटर वर्क केले जातात जे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करतात. त्याच्यानंतर यशदा सर्वांना अवगत असेल की MPSC मधून जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांचं जनरली ट्रेनिंग जे असतं ते यशदामध्ये होतं, प्री ट्रेनिंग जे असतं ते. तर इथे बरेचसे MPSCचे पासआउट झालेले विद्यार्थी आपल्याला भेटतात. आणि याच्याचद्वारे UPSCचं पण मार्गदर्शन जे आहे ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जातं. आणि नवीन जी अकॅडमी जॉईन झालेली आहे यावर्षी ती म्हणजे सावित्रीबाई फुले अकॅडमी, जी पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येतं पुणेद्वारे. आणि यांच्याद्वारे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या 2023 साठी जे विद्यार्थी तयारी करणारे आहेत, जे 2023चा अटेम्प्ट देणार आहेत, यांच्यासाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे ती घेतली जाणार आहे. तो पुढे आपण बघूया की 4 नोव्हेंबरला याचं नोटिफिकेशन जे आहे ते जारी झालं होतं. आणि त्याची जी शेवटची डेट आहे ते आपल्याला सर्वांना माहीत असली पाहिजे, ती म्हणजे आहे 25 नोव्हेंबर. आणि 25 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे. सो आपल्याकडे साधारणतः एक 15 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ज्यांना वाटलं की मला या प्री IAS ट्रेनिंग सेंटर्सचा किंवा SICचा, यशदा अशा संस्थांचा लाभ घ्यायचा आहे, त्या सर्वांनी याच्या एंट्रन्ससाठी तुम्ही ॲप्लिकेशन आहे ते फिलअप करू शकता. लास्ट डेट आपल्याला माहीत असली पाहिजे, ती म्हणजे 25 नोव्हेंबर. पुढे बघूया आपण की काही महत्त्वाचे मुद्दे यांनी दिले. सर्वात महत्त्वाची बाब आपल्याला माहीत असली पाहिजे की नोटिफिकेशन किंवा अप्लिकेशन जे आहे ते आपल्याला कुठे मिळेल. ते म्हणजे नोटिफिकेशन तर आपण व्हिडिओद्वारे डिस्कस करतच आहे, पण आपल्याला जर अप्लिकेशन फॉर्म भरायचं असेल तर त्याची महत्त्वाची वेबसाईट आहे ती म्हणजे www.sic.org.in. या वेबसाईटवर सगळ्यांना व्हिजिट करायचं आहे. इथे तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन पण मिळेल. बाकीच्या ज्या बाबी SICद्वारे किंवा यशदाद्वारे डिस्कस केल्या गेल्या तर त्या पण तुम्हाला मिळेल. आणि अप्लिकेशन फॉर्मचं जे लिंक आहे ते पण तुम्हाला तिथूनच जे आहे ते मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म जर करायचं असेल, फिलअप करायचं असेल तर तुम्हाला त्याद्वारे जावं लागेल. आता महत्त्वाचे मुद्दे त्यांनी काय दिलेले आहेत नोटिफिकेशनमध्ये ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण नोटिफिकेशन जर आपल्याला समजलं नसेल, आपण बघा बरेचशा एक्झाम्स देतो,
सुरुवातीला कुठलेही आयोग जे आहे ते नोटिफिकेशन किंवा जाहिरात पब्लिश करतात आणि जाहिरात जर आपल्याला प्रॉपर समजली तर आपल्याला प्रॉपर वे कळतो की कशा पद्धतीने आपल्याला अप्लिकेशन करायचं आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते इम्पॉर्टंट आहे जे आपल्या जवळ असले पाहिजे, अभ्यासाचं नियोजन आपल्याला मेनली नोटिफिकेशनमधून करता येते की परीक्षा कधी आहे, पॅटर्न कसा आहे त्याचा, राईट. सो आपण तेच आपण डिस्कस करणार आहोत. पहिला मुद्दा त्यांनी डिस्कस केला तो म्हणजे काय की ॲडमिशन्स विल बी ग्रांटेड ऑन द बेसिस ऑफ कंबाईंड परफॉर्मन्स इन रिटन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. तो महत्त्वाचा मुद्दा आहे की एक एंट्रन्स टेस्ट कंडक्ट केला जाईल, त्याच्यामध्ये एक रिटन एक्झाम असेल, राईट, त्यासोबतच इंटरव्ह्यू असेल आणि या दोन्हीचा कट ऑफ डिक्लेअर केला जाईल. या दोन्ही बेसिसवर आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही जे टप्पे आहेत ते महत्त्वाचे आहे. शेड्यूल ऑफ द इंटरव्ह्यू जो असेल तो डिक्लेअर केला जाईल आफ्टर द एक्झामिनेशन. रिटन एक्झामिनेशनच्या नंतर शेड्यूल जो आहे तो, म्हणजे जेवढे विद्यार्थी जी पहिली रिटन एक्झामिनेशन असेल त्याच्यामध्ये पास होतील ते शॉर्टलिस्ट केल्या जातील इंटरव्ह्यूसाठी, राईट. त्याच्यानंतर कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर बघा मराठीमध्ये त्यांनी मुद्दा दिलेला आहे की सामायिक प्रवेश परीक्षा जी आपण देऊ CET, ती त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून आपल्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र जे आहे ते निवडायचे. त्याच्यामुळे कॉमन एंट्रन्स टेस्ट जे आहे ती कंबाईनली कंडक्ट केल्या जाईल. त्याच्यानंतर आपल्याला ते जे सेंटर्स आहेत त्याच्यामधलं कोणतं सेंटर्स आपल्याला निवडायचं आहे ॲडमिशन घेण्यासाठी ते आपल्याला चॉईस त्यांनी दिलेली आहे. आपल्याला फॉर एक्झाम्पल SISC मुंबईसाठी ॲडमिशन घ्यायची आहे, आपल्याला घ्यायची आहे प्रियास ट्रेनिंग सेंटरसाठी घ्यायची आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला ते सेंटर जे आहे ते निवडायचं आहे. तुम्हाला वाटलं की सावित्रीबाई फुले अकॅडमीमध्ये मला ॲडमिशन पाहिजे, जे तुम्हाला जवळ पडेल सेंटर, अशा अनुषंगाने तुम्ही घेऊ शकता. तिसरा मुद्दा त्यांनी नमूद केलेला तो म्हणजे प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या जे ते उपलब्ध केली जाणार नाही. जी पण माहिती आहे, म्हणून मी सांगितलं की हे वेबसाईट महत्त्वाचे की sic.org.in वर सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध केल्या जाईल. अर्ज कसा आहे, त्याचं कसं फिलअप करायचा तो, त्या पद्धतीची सगळी माहिती या संकेतस्थळावर त्यांनी दिलेली आहे. पुढे जाऊया आपण. महत्त्वाचा मुद्दा काय डिस्कस केलेला आहे, आता आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन जे आहे ते बघणार आहोत. प्री-आयएस ट्रेनिंग सेंटर जे आहेत ते 5 आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत असले पाहिजे आणि प्रत्येक विभागात एक आहे. त्याच्यामुळे ज्या विभागाशी तुम्ही जुळलेले आहात, ज्या विभागातले तुम्ही आहात त्या विभागामधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. एक SISC मुंबईचं आहे, नामांकित असं सेंटर आहे. त्याच्यानंतर यशोदा पुणे तुम्हा सर्वांना अवगत असेल. त्याच्यानंतर नवीन जे जॉईन झालेलं आहे ते आपण डिस्कस केलं ऑलरेडी, सावित्रीबाई फुले अकॅडमी जी आहे ती PCMCच्या अंडरमध्ये येते. पुढे जाऊया आपण. पुढे आता बघूया की जागा किती आहेत बेसिकली, आणि यावर्षीचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे, जाहिरात आलेली, त्याच्यामध्ये खूप जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आणि याचा लाभ घ्यायचा आहे. सो त्यांनी जागा पण प्रॉपरली ट्रेनिंग सेंटरच्या अनुषंगाने डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे. SISC मुंबईसाठी एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत 120 आणि 120 मध्ये कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या कॅटेगरीशी जुळलेले आहात, तुम्ही OBC असाल, तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल, तर तुमच्या अनुषंगाने तुमच्या किती जागा आहेत त्या प्री-आयएस ट्रेनिंग सेंटरला त्या तुम्हाला कळतील. अशाच पद्धतीने नाशिकचं जे प्री-आयएस ट्रेनिंग सेंटर आहे त्याला 70 जागा आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन बेसिकली केलेलं आहे. टोटल 70 मधलेही बघा, आता SISC मुंबईमध्ये 100 जागा त्याच्यातल्या टोटल आहेत, त्याच्यामध्ये 10 जागाच्या त्या बार्टीच्या आहेत आणि 10 जागा ज्या आहेत त्या मायनॉरिटी विद्यार्थ्यांसाठी दिली. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन आपल्याला समजलं पाहिजे. 70 जागा नाशिकच्या प्री-आयएस ट्रेनिंग सेंटरच्या, त्याच्यामधल्या 60 जागा प्रॉपरली या ट्रेनिंग सेंटरद्वारे भरल्या जातील आणि 10 ज्या आहेत त्या बार्टीच्या जागा असतील, राईट. त्याच्यासोबतच प्री-आयएस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरच्या टोटल 80 आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली दिलेलं आहे. त्याच्यानंतर 80 जागा औरंगाबाद सेंटरच्या आहे प्री-आयएस ट्रेनिंग सेंटरच्या, 60 जागा त्याच्या प्रॉपरली सेंटरच्या आहे, 10 जागा ज्या आहेत त्या बार्टीच्या अंतर्गत भरल्या जातील आणि 10 जागा ज्या आहेत त्या मायनॉरिटीच्या असतील. त्याच्यानंतर आहे प्री-आयएस ट्रेनिंग सेंटर अमरावतीच्या ज्या जागा आहेत त्या 70 जागा आहेत. नागपूरच्या मेनली मेजर जागा आहेत, नागपूर आणि मुंबई सेंटरच्या 100, 10 आणि 10 असं डिस्ट्रीब्युशन त्यांनी केलेलं आहे. 100 जागा मेनली त्या प्री-आयएस ट्रेनिंग सेंटरच्या, 10 जागा बार्टीच्या आणि 10 जागा ज्या आहेत त्या मायनॉरिटी कॅन्डिडेट्सच्या आहेत. यशोदा जे सेंटर आहे नामांकित सेंटर, त्यांनी पण 70 जागांसाठी यामध्ये जाहिरात नमूद केलेली आहे आणि 70 जागामधल्या 60 जागा ज्या आहेत त्या यशोदाच्या असतील, 10 जागा मायनॉरिटी कॅन्डिडेट्सच्या त्या फिलअप केल्या जातील. त्याच्यानंतर PCMCद्वारे जे सावित्रीबाई फुले अकॅडमी रन केली जात आहे त्यांच्या पण 50 जागांसाठी जाहिरात आहे. म्हणजे एकूण जाहिरात जी आहे ती आहे 660 जागांसाठी. मेजर जागा आहेत आणि फार कमी होतं असं की खूप साऱ्या जागांसाठी ही जाहिरात कंडक्ट केली जाते. आता महत्त्वाचे मुद्दे आहे की कॅटेगरी वाईज काही त्यांनी महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केले, ते म्हणजे SBC साठी 2% जागा ज्या आहेत त्या
रिझर्व केलेले आहेत. दिव्यांगजन जे विद्यार्थी आहेत, दिव्यांग जे विद्यार्थी असतात त्यांची कॅटेगरी, त्यांच्यासाठी प्रेफरन्स दिलेला आहे स्पेसिफिकली रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीजमध्ये त्यांच्या प्री आयस ट्रेनिंग सेंटरनुसार. ऑर्फन जे आहेत, जे अनाथ मुलं असतात त्यांच्यासाठी पण 1% त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. वुमेन कॅन्डिडेट जे आहे 660 जागांपैकी वुमेन कॅन्डिडेट मिनिमम 33% ते फिलअप करणार आहेत. हे महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे 650 पैकी जेवढ्या 33% जागा असतील त्या महिलांसाठी राखीव केल्या गेलेल्या आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की हा साईडला तुम्हाला दिलेला आहे. ॲट PCMC म्हणजे सावित्रीबाई फुले अकॅडमी जे असेल तिथे प्रेफरन्स जो आहे तो दिला जाईल लोकल कॅन्डिडेट्सला. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे पुणे पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत येणारे जे विद्यार्थी आहेत, त्या भागातले जे विद्यार्थी आहेत जनरली जे UPSCची तयारी करतात आणि मेनली ते सेंटर अलॉकेट करतील किंवा सेंटर निवडतील, PCMCचं जे सावित्रीबाई फुले अकॅडमी आहे तेच विद्यार्थी जनरली निवडतील, त्या विद्यार्थ्यांना जनरली प्रेफरन्स दिला जाईल असं त्यांनी नमूद केलेलं आहे. परंतु मग बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बाकीचे जे प्री आयस ट्रेनिंग सेंटर आहेत, SISCI यशदास आहे, याचं जे इथे आपल्याला ॲडमिशनची संधी आहे. मायनॉरिटीसाठी त्यांनी 5 सीट्स ज्या आहेत त्या रिझर्व केलेल्या आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोटिफिकेशनमध्ये जारी केलेला आहे की जे नॉन SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, म्हणजे OBC असेल किंवा अदर कॅटेगरीज जे आहेत, त्यांनी त्यांच्याकडे 2023 पर्यंतचं जे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे फॉर्म तुम्ही फिलअप करताय त्याच्या आधी तुम्ही ही शहानिशा करून घ्या की तुमच्याकडे 2023 मार्च पर्यंतचं जे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असलेलं पाहिजे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सर्वांना माहिती आहे, इन्कम सर्टिफिकेट जे पॅरेंट्स असतं त्याच्यावरती जनरली निघतं, आणि ज्यांनी आता पण काढले नसेल त्यांच्याकडे थोडाफार वेळ आहे आताही. ज्यांनी काढलं नसेल ते तुम्ही अपडेट करू शकता, कारण की ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲडमिशन पण प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होणार नाही, आणि झाली तरी तुमचं सिलेक्शन मेनली होणार नाही, कारण की जेव्हा इंटरव्ह्यू होतो तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तेव्हा जे महत्त्वाचे डॉक्युमेंट असतात ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो जागेंचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कळालं असेल. टोटल 660 जागा आहेत आणि प्रॉपर प्रत्येक ट्रेनिंग सेंटरच्या अंतर्गत किती जागा आहेत त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. पुढे जाऊया. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणते विद्यार्थी याला अपियर आहेत. तर जे ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत म्हणजे पदवी प्राप्त जे विद्यार्थी आहेत ते सर्व याला अपियर्ड आहेत, सगळेजण ते एक्झाम देऊ शकतात. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी हा डिस्कस केला की जे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत, म्हणजे पदवी सध्या त्यांची सुरू आहे, ग्रॅज्युएशन सुरू आहे, असे विद्यार्थी पण CET एक्झामला अपियर होऊ शकतात. परंतु ते जे विद्यार्थी आहेत ते CET देतील, परंतु ट्रेनिंग सेंटरसाठी ते इलिजिबल नसतील ॲडमिशनसाठी. म्हणजे काय की ॲज अ प्रॅक्टिस जे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी ॲज अ प्रॅक्टिस ते एक्झाम देऊ शकतात, परंतु त्यांचं सिलेक्शन ट्रेनिंग सेंटरसाठी होणार नाही. ट्रेनिंग सेंटरसाठी तेच विद्यार्थी सिलेक्ट होतील ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, राईट. त्याच्यानंतर एज लिमिट आपण डिस्कस करूया. 1 ऑगस्ट 2023 पर्यंत एज लिमिट जे आहे ते 21 ते 32 ओपन कॅटेगरीसाठी असली पाहिजे. म्हणजे UPSCचाच क्रायटेरिया बेसिकली, की UPSC मध्ये जसं आपण म्हणतो 21 ते 32 मिनिमम एज क्रायटेरिया जो असतो तो केलेला असतो. त्याच्यासोबत OBC साठी आणि बाकीच्या ज्या कॅटेगरीज आहे EWS वगैरे यांच्यासाठी 3 वर्षाचा एज रिलॅक्सेशन आहे. 35 पर्यंत जे विद्यार्थी आहेत ते हा फॉर्म फिलअप करू शकतात. त्याच्यानंतर SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. 21 ते 37 या कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म फिलअप करू शकतात. दिव्यांगजन जे विद्यार्थी आहेत त्यांना 45 वर्षापर्यंतची मुभा दिलेली आहे. आणि जे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नो एज लिमिट असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी जे आहेत ते ॲज अ प्रॅक्टिस हे एक्झाम देतील. सो एज क्रायटेरिया तुम्हाला कळत असेल आणि कॅटेगरी वाईज आपलं एज रिलॅक्सेशन किती आहे ते तुम्हाला समजलं असेल. डोमिसाईलबद्दल महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थी एक्झाम देत आहे CET त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सो दुसरं डॉक्युमेंट आलं, पहिलं म्हणजे नॉन क्रिमिनल नॉन SC ST कॅन्डिडेटसाठी, दुसरा म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. रहिवासीचा दाखला आपण त्याला म्हणतो. दुसरा मुद्दा म्हणजे की जे कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरवरचे जे डिस्प्युटेड एरियामधले जे विद्यार्थी आहेत, फॉर एक्झाम्पल बेळगाव भाग आहे ज्याचा जो एक डिस्प्युटेड भाग मानला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरचा, इथले जे विद्यार्थी आहेत हे पण इलिजिबल आहेत ही एक्झाम देण्यासाठी. परंतु त्यांच्यासाठी 3 कॅटेगरीज त्यांनी दिलेल्या आहेत. काय की त्यांनी शुड हॅव क्लिअर्ड क्वालिफाईंग एक्झामिनेशन फ्रॉम द इन्स्टिट्यूशन लोकेटेड इन द कर्नाटक महाराष्ट्र डिस्प्युटेड रिजन. तिथले जे इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामधून तुमची डिग्री जी आहे ते कंप्लीट असली पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे शुड प्रोड्यूस अ सर्टिफिकेट फ्रॉम द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन हिज ऑर हर मदर टंग इज मराठी. तुमची मदर टंग मराठी आहे याचं पण तुम्हाला एक सर्टिफिकेट जे आहे ते आहे ते द्यावं लागेल, ठीक आहे.
आणि SSC मध्ये तुमचा मराठी एक लँग्वेज पेपर होता, हे पण तिथे नमूद करावं लागेल, याचं प्रूफ तुम्हाला द्यावं लागेल. तिसरा मुद्दा म्हणजे त्यांनी हा डिस्कस केला की डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असलं पाहिजे की तुम्ही ह्या डिस्प्युटेड एरियाचे रहिवासी आहात, राईट. तो अशा पद्धतीचं जे या भागातले विद्यार्थी आहेत त्यांनाच ह्या कंडिशन आहे. बाकी जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी सगळे त्यांच्याकडे सगळ्यांकडे तुमच्याकडे रहिवासीचा दाखला असतो, डोमिसाईल सर्टिफिकेट, ते जरी असलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर बघूया पेपर पॅटर्न कसा असेल आता तुमचा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा नोटिफिकेशनमधून समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की पेपर पॅटर्न कसा असेल. तर UPSCच्या अनुषंगानेच हा पेपर असेल. मेनली पेपर 1 GS पेपर 1 जसा UPSC मध्ये कंडक्ट केला जातो पूर्व परीक्षेमध्ये, पेपर 2 जो CSATचा असतो तसाच. तर हा जो पेपर असेल हा जनरली 200 गुणांचा असेल. 100 मार्क्स जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन जे असतील ते 50 क्वेश्चन जनरल स्टडीजच्या प्रश्नपत्रिकेत असतील, म्हणजे प्रत्येक पेपर प्रश्नाला किती 2 मार्क्स आहे. दुसरा जो पेपर आहे CSATचा तो 40 क्वेश्चन आहे 100 मार्कासाठी, म्हणजे एका क्वेश्चनसाठी 2.5 मार्क्स आहेत, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि हा सेम पॅटर्न UPSC जो आहे तो कंडक्ट करतो. क्वेश्चन जे असतील ते मल्टिपल चॉईस असतील, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे क्वेश्चन असतील. लँग्वेज जे असेल ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतील. 2 घंट्यासाठी 2 आवर्ससाठी हा पेपर असेल. निगेटिव्ह मार्किंग पण आहे. याचा अर्थ काय की टोटली UPSC पॅटर्न बेस असेल. UPSCची तुम्ही तयारी करत असाल तर इझिली ही एक्झाम जे आहे ते तुम्ही क्रॅक जे आहे ते करू शकता. इंटरव्ह्यू जो असेल तो तुमचा असेल 50 मार्काचा. सो इंटरव्ह्यू जो आहे तो ऑनलाईन मोडमध्ये असेल, हे महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑफलाईन होणार नाही, ऑनलाईन कंडक्ट केला जाईल. आणि शेड्यूल जो आहे इंटरव्ह्यूचा तो डिस्प्ले केला जाईल ऑफिशियल वेबसाईट जी आपण बघितली त्याच्यावर. CSATचा जो पेपर आहे तो त्यांनी नमूद केलेला आहे की तो क्वालिफाईंग इन नेचर आहे. याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये 33% मार्क्स आपल्याला क्वालिफाय करायचे आहे. म्हणजे कट ऑफ जो लागेल तो जनरल स्टडीजच्या पेपर 1 वर लागेल. आणि त्यानंतर तुम्ही सिलेक्ट झाले इंटरव्ह्यूला तर इंटरव्ह्यू आणि जनरल स्टडीजचा जो कट ऑफ आहे तो फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले केल्या जाईल. सो आय होप की तुम्हाला पॅटर्न लक्षात आला असेल. आता फायनल मेरिट लिस्ट त्यांनी सांगितलेलं आहे जनरल स्टडीज पेपर आणि स्कोअर ऑफ इंटरव्ह्यू याच्यावर डिस्प्ले केल्या जाईल याच्या बेसिसवर. त्याच्यानंतर एक जनरल मेरिट लिस्ट जे आहे ते डिस्प्ले केल्या जाईल. आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव जर असेल तर मग तुम्हाला परत लॉग इन करून पोर्टलवर तुम्हाला तुमच्या अनुषंगाने कोणतं महत्त्वाचं इन्स्टिट्यूशन आहे ते इन्स्टिट्यूशन निवडायचं आहे. तुम्हाला SISC मुंबई हवं आहे, तुम्हाला बाकीच्या प्रिया ट्रेनिंग सेंटरमध्ये ॲडमिशन हवी आहे, किंवा सावित्रीबाई फुले अकॅडमीमध्ये हवी आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला प्रेफरन्स जो आहे तो द्यावा लागेल. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा त्यांनी डिस्कस केलेला आहे तो म्हणजे काही जे हे सर्व जे सेंटर्स आहेत यांच्याद्वारे काही विद्यार्थ्यांना हॉस्टेल फॅसिलिटी पण प्रोव्हाइड केल्या जाते, राईट. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे विद्यार्थी गरजू विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. फक्त सर्वच्या सर्व जागांसाठी हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नसते. तर इथे त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलं आहे की प्रत्येक ट्रेनिंग सेंटरमध्ये किती कॅपॅसिटी आहे. तो SISC मुंबईला 120 जागा आहे, परंतु 100 विद्यार्थ्यांची हॉस्टेल फॅसिलिटी आहे. आणि बाकीचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी बेसिकली दिलेलं आहे. यशोदामध्ये 70 ॲडमिशन आहे, 70 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल फॅसिलिटी जे आहे ते त्यांना प्रोव्हाइड केल्या जाते. सो आपल्या ट्रेनिंग सेंटर जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की तिथे आपल्याला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही. कारण की खाली त्यांनी दिलेलं आहे की व्हेर एव्हर हॉस्टेल फॅसिलिटी इज नॉट अवेलेबल, जिथे जिथे हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नसेल किंवा कमी असेल जागांसाठी तर तिथे कॅन्डिडेट्स विल रिक्वायर्ड टू मेक देअर ओन अरेंजमेंट. तिथे विद्यार्थ्यांना स्वतःची व्यवस्था करावी लागेल. अकोमोडेशनची असेल, राहण्याची जेवणाची स्वतःची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. पुढे जाऊया आपण. पुढे बघूया की या SISC किंवा या अशा ट्रेनिंग सेंटर्सद्वारे विद्यार्थ्यांना स्टायपेंड पण दिला जातो, काही आर्थिक सहाय्य पण प्रोव्हाइड केलं जातं. सो SISC आणि प्रियास ट्रेनिंग सेंटर जे आहेत तिथे तुम्हाला 4,000 महिन्याला असं स्टायपेंड प्रोव्हाइड केलं जातं, दिलं जातं. परंतु एक कंडिशन अशी आहे की ते ट्रेनिंग सेंटर जॉईन केल्यानंतर तिथे तुमचा 75% अटेंडन्स असला पाहिजे. याचा अर्थ काय की तुम्ही फक्त सेंटर जॉईन केलं आणि नुसतं स्टायपेंड घ्यायला गेले तर तुम्हाला भेटणार नाही. ते तुम्हाला तिथले क्लासेस अटेंड करावं लागतील, तुम्हाला तिथलं लायब्ररी अटेंड करावं लागेल, त्यांचा जो शेड्यूल असेल तो तुम्हाला फॉलो करावा लागेल, राईट. हे सगळं तुमचं 75% अटेंडन्स असलं तरच तुम्हाला तो स्टायपेंड जो आहे तो अलाउड होईल. मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी पण 4,000 रुपये महिना, त्यालाही ती सेम कंडिशन दिलेली आहे. पार्टीला 7,000 रुपये महिना आपल्याला स्टायपेंड मिळतो आणि कंडिशन सेम आहे 75% अटेंडन्सची. यशोदा जे आहे, यशोदासाठी त्यांनी मेनली 2,500 रुपये आपल्याला स्टायपेंड दिला जातो. अदर फॅसिलिटीज काय असतात या SISC सेंटरमध्ये, तर रेग्युलर लेक्चर्स बाय एक्सपर्ट्स. जे एक्सपर्ट्स असतील विषयांमधले किंवा काही अधिकारी जे त्या SISC मधूनच सिलेक्ट होऊन पुढे आता काम करत आहेत अशा
सिलेक्टेड ऑफिसर्सला पण त्यांना त्यांना इन्व्हाइट केलं जातं. ते तिथे येऊन आपल्याला लेक्चर देतात. मोटिवेशनल लेक्चर असेल किंवा विषयासंदर्भात मार्गदर्शन असेल ते आपल्याला तिथे प्रोव्हाइड करतात. मोटिवेशनल टॉक्स बाय ऑफिसर्स, वेगवेगळ्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांद्वारे आपल्याला मोटिवेशनल टॉक्स पण असतात. रेग्युलर टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जातं, की महत्त्वाच्या ज्या प्रिलिम्स आणि मेन्ससाठी टेस्ट सिरीज असतात त्या तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या जातात. लायब्ररी फॅसिलिटी असते, महत्त्वाचे पुस्तकं जे असतील UPSCच्या अनुषंगाने ते तिथे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. रीडिंग हॉलची फॅसिलिटी असते, तुम्ही स्वतःचा अभ्यास तिथे करू शकता. त्यासोबतच वायफाय इंटरनेट फॅसिलिटी असेल, ई लायब्ररीची सुविधा असेल, जिम्नॅशियम किंवा अदर ज्या यशोदाला आपण बघतो की सायकोलॉजिकल सपोर्ट, योगा क्लासेस, स्विमिंग पूल, अशा बऱ्याचशा फॅसिलिटीज ज्या ज्या ट्रेनिंग सेंटरला अवेलेबल आहेत त्या त्या तुम्हाला फॅसिलिटीज मिळतात. मूळ मुद्दा आहे की तुम्हाला अभ्यासासाठी एक चांगलं वातावरण जे आहे ते तिथे प्रोव्हाइड केल्या जातं. अदर इन्स्ट्रक्शन्स काय आहेत जे आपल्याला माहीत असले पाहिजे ते म्हणजे कॅन्डिडेट जे आहेत विल हॅव टू अपियर फॉर द प्रिलिम्स 2023. UPSCची जे 2023ची प्रिलिम देणारे आहेत तेच विद्यार्थी जे आहेत या एंट्रन्सद्वारे सिलेक्ट केले जात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही 24चा अटेम्प्ट देत असाल तर अटेम्प्ट तुम्ही पुढच्या वर्षीचा द्या. 2023चा जर तुम्ही अटेम्प्ट देत असाल प्रिलिम्सचा, पूर्वपरीक्षेचा, UPSCचा, तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. राईट. सो कारण की तिथे तुम्हाला जे टेस्ट सिरीज प्रिलिम्ससाठी मेन्ससाठी प्रोव्हाइड केल्या जाईल ते प्रिलिम्स 2023च्या अनुषंगाने प्रोव्हाइड केल्या जाईल. राईट. कॅन्डिडेट्स कॅन नॉट अवेल बेनिफिट ऑफ द स्कीम ॲट द सेम सेंटर अगेन. एक सेंटर तुम्ही ऑलरेडी निवडलं असेल, परत तुम्ही एक्झाम देत आहेत तर तुम्हाला तेच सेंटर न निवडता दुसऱ्या सेंटरमध्ये आपल्याला सुविधा जी आहे ती घ्यावी लागेल. राईट. कॅन नॉट अवेल म्हटलेला, बेनिफिट फ्रॉम द सेम सेंटर अगेन. त्याच्यामुळे आणि परत त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला की हा फुल टाईम प्रोग्राम आहे. म्हणजे काय की एकदा तुमची ॲडमिशन झाली की तुम्हाला तिथे प्रॉपर सगळे कोचिंग, मार्गदर्शन जे आहे, लायब्ररी आहे, ते सगळं तुम्हाला अटेंड करायचं आहे. तर शूड रिफ्रेन फ्रॉम सिकिंग एनी जॉब. तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार नाही. त्याच्यामुळेच जे फोकस विद्यार्थी आहे ज्यांना सिरियसली 2023चा अटेम्प्ट द्यायचा आहे आणि दुसरा ऑप्शन त्यांनी कोणता ठेवलेला नाही आहे, असे जे विद्यार्थी आहेत ते या सेंटरला जॉईन करू शकतात. कॅन्डिडेट्स विल नॉट बी परमिटेड टू स्टडी फॉर एनी पॅरल कोर्स. तुम्ही UPSCसाठी तिथे सिलेक्ट झालेले आहात तर तुम्हाला तिथे UPSCचीच तयारी करावी लागेल. पॅरल एक्झामची तयारी जनरली तिथे तुम्हाला करणं अलाउड नसेल. राईट. म्हणून मग फुल्ली फोकस आपला 2023 प्रिलिम्सच्या अनुषंगाने असेल. आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. कॅन्डिडेट्स विल हॅव टू ओबे रूल्स ऑफ द इन्स्टिट्यूशन. ऑब्व्हियसली तुम्ही तिथे राहत आहात किंवा तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी किंवा सगळ्या ट्रेनिंग फॅसिलिटीज जर प्रोव्हाइड केल्या जात आहे तर तिथले जे रूल्स आहेत ते तुम्हाला सगळ्यांना फॉलो करावे लागते. सो आय होप की आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. मेनली आपण घेतलं की नोटिफिकेशनमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत तर एकदा आपण एक रिवाईज करूया. नोटिफिकेशन जे आहे 4 नोव्हेंबरला जारी केलं गेलं होतं. 25 तारीख जी आहे ते त्याची लास्ट डेट आहे 25 नोव्हेंबर. त्याआधी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. वेबसाईट सर्वांना माहीत आहे की www.sisa.org.in वर जायचं आहे. तिथे अप्लिकेशन करायचं आहे. तिथे तुम्हाला फॉर्ममध्ये ज्या महत्त्वाचे मुद्दे आहेत ते फिलअप करायचे आहे. डॉक्युमेंट्स कोणते आपल्याकडे असणं गरजेचं आहे ते एकदा बघूया. डॉक्युमेंट आपल्याकडे जे नॉन SC ST कॅन्डिडेट असेल त्यांच्याकडे NCL नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जे मार्च 2023च्या अनुषंगाने व्हॅलिड आहे. दुसरं सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट. आणि डिस्प्युटेड एरियामधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे ते ज्या कंडिशन्स आहेत ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट मागितलेलं. याचा अर्थ तुमच्याकडे 2 मुद्दे डॉक्युमेंट असले पाहिजे. ते म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाची मार्कशीट्स आणि ग्रॅज्युएशनचं पदवीचं सर्टिफिकेट जे असतं ते जे तुम्हाला युनिव्हर्सिटीद्वारे दिलं जातं. हे 4 डॉक्युमेंट इंटरव्ह्यूच्या वेळेस व्हेरीफाय केल्या जातील आणि याच्यात जर तुम्ही प्रॉपर झाले तर तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल. राईट. सो अशा पद्धतीचं व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स आपल्याला लक्षात आले पाहिजे. पेपर पॅटर्न आपण बघितला. पूर्वपरीक्षेचा जो UPSCचा सिलेबस आहे त्याच बेसिसवर आहे. त्याच्यामुळे तुम्ही UPSCची प्रिलिम्सची जर तयारी केली असेल प्रॉपरली तर त्याच बेसिसवर हा पेपर आहे. GS पेपर 1 आहे ज्याच्यामध्ये जो सिलेबस UPSCचा आहे तोच सिलेबस मेनली त्याच्यावरच क्वेश्चन असतात. 50 क्वेश्चन आहे. पण UPSCमध्ये 100 क्वेश्चन असतात, इथे 50च क्वेश्चन आहे 100 मार्कासाठी. CSATचा जो पेपर आहे तो पण क्वालिफाईंग इन नेचर आहे. 40 क्वेश्चन आहे 100 मार्कासाठी, म्हणजे 2.5 मार्कासाठी एक क्वेश्चन आहे. आणि इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा 50 मार्कासाठी होणार आहे. तो हे मुद्दे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी मी सांगितलं की काय असलं पाहिजे की आपला UPSCचा जो आपला सिलेबस आहे तो तुम्हाला प्रॉपरली वाचायचा आहे, एकदा रिवाईज करायचा आहे आणि हे एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल या अनुषंगाने हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी डिस्कस केला गेला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा इनिशिएटिव्ह जो आहे तो पोहोचवा.
यशोदीप IAS अकॅडमीद्वारे मेनली आपण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्या डिस्कस करतोय. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ झाला पाहिजे आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत आपण पुढच्या अशाच डिस्कशनसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. थँक्यू.